ठरलं तर मग या मालिकेचा आजचा एपिसोड खूप धमाकेदार आहे बरं का. म्हणजे सायलीच्या दोन मैत्रिणी मिळून खरं तर प्रियाची चांगलीच बँड वाजवणार असतात. प्रियाचं सगळं काही काळबेंद्र बाहेर येणार असतं बरं का. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा. आता सुरुवातीला आपण पाहतो असं प्रिया स्वतःच्या मनात म्हणत असते, इथे आता मला दरवाजा उघडून आतमध्ये घ्यायला सुद्धा कोणी येणार नाही, लात मारून घरात गेले असते. पण खरं तर इतक्या वर्ष जी काही मेहनत केली ती सगळी व्हायला जाईल. लग्नात मिळालेलं श्रीधन आणि या सुभेदारांच्या प्रॉपर्टी या सगळ्यावर माझा हक्क मी अजिबात सोडणार नाही. पण उद्या जर सुभेदारांनी ठरवलं की अश्विन आणि माझा घटस्फोट करायचा तर, आणि त्या सायली आणि अर्जुनने सिद्ध केलं की जी काही मी माती बाहेर खाल्ली तर मला खरं तर घटस्फोटानंतर साधी पोटगीसुद्धा मिळायची नाही. नाही असं नाही झालं पाहिजे. या सायली आणि अर्जुनला कितीही प्रयत्न करून दे, मात्र किल्लेदारांचा आणि सुभेदारांचा खरं तर मी प्रॉपर्टीवरचा हक्क अजिबात सोडणार नाही. माझी 3 वर्षाची मेहनत मी वाया जाऊ देणार नाही, असं इथे खरं प्रिया म्हणत असते बरं का. तितक्यातच खरं तर इथे तिला मीनाचा कॉल आला. तेव्हा इथे प्रिया खरं मीनाला म्हणत असते आणि तिने व्हिडिओ कॉल केलेला असतो बरं का. तेव्हा इथे बोल ग मीना वहिनी, आणि कशी आहेस तू, आणि इतक्या दिवसातनं कसं काय आठवण झाली तुला. तेव्हा इथे मीना म्हणत असते, मी बरी ग, पण अगं तुझी ही अवस्था कोणी केली. सुभेदार आणि किल्लेदारांना स्वतःच्या बोटावर नाचवणाऱ्या प्रियावर ही अवस्था कशी आली, ही वेळ कसं काय आली. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, वेळ आली नाही ग, ह्या सायली आणि अर्जुननी माझ्यावर अशी वेळ आणली. त्या दोघांनी ठरवलंय ना माझं आयुष्य उद्ध्वस्त करायचं. तेव्हा इथे मीना म्हणत, अगं ते लाख ठरवतील ग तुझं आयुष्य उद्ध्वस्त करायला, पण तू त्यांना हातपाय हलवून देशील का, तू चांगलीच त्यांना पुरून उरशील. असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणत असते, बरं झालं तुझा तरी माझ्यावर विश्वास. आता हे सगळं काही मीना आणि प्रियाचं बोलणं खरं तर इकडनं निपूर रेकॉर्ड करून घेत असते बरं का मोबाईलमध्ये तिच्या. आता इथे प्रिया म्हणत असते, हे सगळं काही ठीक आहे ग, पण मला व्हिडिओ कॉल कसं काय केलास तू. तेव्हा इथे मीना म्हणत असते, अगं माझं तुझ्याकडं काम आहे ग, म्हणजे मला असा एक उपाय सांग की एक आजारी व्यक्ती आहे आणि तिला आणखी मला आजारी पाडायचं, आणि त्यात माझा हात आहे हे सुद्धा कुणाला कळता कामा नाही. असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणत असते, हे काही जास्त अवघड नाही ग. तेव्हा इथे मीना, अगं हे तुझ्यासाठी माझ्यासाठी नाही ना ग, मला काही सुचतच नाहीये, आणि यात थर करतो तुझा कोणीच हात धरणार नाही, म्हणून म्हणलं तुलाच विचारावं. आणि खरं तर तू आता एवढ्या अडचणीतच, तुला सुद्धा मदत लागेल ना माझी, तेव्हा मी नक्कीच तुला मदत करेल. असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणत, ते तर तू मदत मला करशीलच बघ, पण मी तुला थांब एक सांगते, छान असा काढा सांगते, आणि तो काढा पिला ना अगं असं गरगरायला लागतं, उलट्या होतात, काहीच कळत नाही. असं म्हटल्यानंतर मीना म्हणतं, बाय 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 बाय, अगं पण त्यात घालायचं काय. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, अगं त्यात काही नाही, आपलं गवती चहा घालायचे, मिरे घालायचे, आलं घालायचे, आणि पुढचं सगळं काढ्यात सांगितलेलं त्यांनी म्यूट केले बरं का. हे सगळं काही ऐकल्यानंतर लगेच मीना म्हणत असते, पण प्रिया या काढ्याचा नक्की उपयोग होणार ना गं. तेव्हा इथे प्रिया म्हणते, अगं होणार गं, 100% होणार. हा काढा खरं तर मी पूर्ण आजीला दिलता, त्यांच्या पोटात एकच घोट काढा गेला, मग काय त्यांना गरगरायला लागलं, उलट्या व्हायला लागल्या, काय सांगू नको त्या म्हातारीची काय अवस्था झाली. असं म्हटल्यानंतर लगेच मीना म्हणत असते, बाई बाई काय कमाल आहे, म्हणजे असं काढा वगैरे करण्याचं सुचलं कसं, मोठ्या मैदानामध्ये तुझा सत्कारच केला पाहिजे बघ. आता इकडनं जी काही निपूर असते, निपूरने सगळं काही ते रेकॉर्ड केलेलं असतं, आणि या प्रियाचं बोलणं ऐकून सुद्धा तिला फार धक्का बसलेला असतो बरं का. आता इकडनं प्रिया म्हणत असते, अगं माझे किती सत्कार करणार, अगं तुला जर कुणाला तेलावरनं वगैरे पाडायचं असेल ना तर मला विचार, मी चांगलं तुला छान सांगेन. मीना म्हणत असते, तू हे पण केलंस आणि कुणासोबत. तेव्हा प्रिया म्हणते, अगं आमची तर नाही का ती पडीक असते अस्मिता, तिच्यासोबत इथेच नेहमी पडत असते, तिला जोरात 2 कानाखाली मारा वाटतात, पण मी वाईट झाली असते ना, खरं तर ती प्रेग्नेंट होती तेव्हा खरं तर मी तिच्या वाटेत तेल सांडलं होतं, कुणाच्याही नजरेत न येण्यासारखं, ती त्याच्यावर घसरून अशी पडली असती ना. तेव्हा इथे मीना म्हणत असते, म्हणजे पडली नाही का मग ती. तेव्हा प्रिया म्हणते, नाही ना, ती सायली आली तिला वाचवायला, खरं तर ती सायली ना माझ्या वाटेची मांजर आहे, तेव्हा तिला पाडलं ना तेव्हाच खरं तर ती मरून जायला पाहिजे होते. तेव्हा इथे मीना म्हणत असते, म्हणजे सायलीला तू पायऱ्यावर. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, हो ना, पण वाचली, माझं नशीबच वाईट आहे, तिच्या जरासं डोक्याला लागलं आणि कानाला जरासा मार, बस एवढंच लागलं, आणि मी तिला जिन्यावरून ढकललं, पाडलं, ते आजपर्यंत कुणालाही माहीत नाही. असं इथे म्हटल्यानंतर जी काही मीना असते ती म्हणत असते, बापरे प्रिया कसली हुशारच. इथे प्रिया म्हणत असते, या हुशारीचा खरा कस आता लागणार आहे. अर्जुन सायली पेटून उठलेत ना, पण त्यांना नाही माहीत त्यांच्या सुभेदारांच्या प्रॉपर्टीवर कुठली नागिन वेळखा घालून बसली. प्रियाचं हे बोलणं ऐकल्यानंतर मीना म्हणत असते,
अगं प्रिया, एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची जर तू मालकीन झालीस ना तर मला विसरू नको बरं का. तेव्हा प्रिया म्हणते, नाही गं, तुला नाही विसरणार मी. आता यांच्या गप्पा सुरू असतात फोनवर. इकडनं सगळं काही निपूरने मोबाईलमध्ये हे सगळं काही यांचं बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं आणि याचा खरं तर खूप मोठा पुढे धमाका होणार आहे बरं का. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही प्रिया आणखीही मीनाशी बोलत, प्रिया इकडे फोनमध्ये बोलण्यात दंग असते. इकडनं कल्पना आणि सायली बाहेर येऊन ते बोलत असतात. तेव्हा सायली म्हणत असते, हिला काही फरक पडत नाही. बघितलं नाही तुम्ही, एवढं सगळं होऊन सुद्धा हिचं काय चाललंय तर फोनवर बोल. कल्पना म्हणते, जाऊ दे गं, ही किती निर्लज्ज मुलगी, आपल्याला चांगलंच माहिती आहे ना. तिच्याकडे जितकं लक्ष कमी देईल तेवढं चांगलं. तितक्यात खरं प्रताप इथे कल्पनाला आवाज देतात. तेव्हा कल्पना म्हणते, मी जाते, पण प्रिया खरं तर तू लाईट वगैरे आणि दरवाजासुद्धा व्यवस्थित बंद कर, खिडक्या वगैरे पण, कारण की या तन्वीचं काही खरं नाही. फटीने सुद्धा हात घालून ती दरवाजा उघडेल आणि आतमध्ये येईल. तेव्हा सायली म्हणते, हो तुम्ही काळजी करू नका. आता कल्पना निघून जाते. सायली दरवाजा वगैरे लावून घेते. तितक्यात खरं तर इकडनं निपूरने सायलीला कॉल केलेला. तेव्हा इथे सायली म्हणत असते, निपूर काय झालं गं, इतक्या रात्रीचा फोन केलास, काही झालं तर नाही ना. तेव्हा निपूर म्हणते, हो गं, तेवढंच महत्त्वाचं काम आहे. आत्ता खरं तर मी प्रियाचा फोन कॉल ऐकला. तिने खरं तर इथे मीनावहिनीला फोन केला होता आणि सगळ्या गोष्टी ज्या काही तिने बोलल्या असत्या सगळ्या काही इकडनं निपूरने सगळ्या सायलीला सांगितल्या. निपूर आणखी सुद्धा म्हणते, आणि हे सगळं काही प्रिया आणि मीनावहिनीचं बोलणं मी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलेलं आहे, त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे. आता सायलीने हे ऐकल्यानंतर सायलीला धक्का बसलेला असतो. सायली म्हणत असते, काय पूर्ण आजीने तिला काढा दिला आणि त्यामुळे खरं त्यांना एवढा त्रास झाला, खरंच की ती काय करायचं हे प्रियाचं. असं म्हटल्यानंतर जी काही नुपूर असते ती इथे म्हणत, ती निर्लज्ज मुलगी ना, म्हणजे हिला कसंच काही वाटत असेल. अगं तिने अस्मिताला सुद्धा तेल पाडून पाडण्याचा प्रयत्न केला, म्हणजे काय बोलायचं हिला. तेव्हा सायली म्हणते, हो ना, खरंच ह्या सगळ्या गोष्टीचा मला सुद्धा फार राग येतोय. जेव्हा मला तिने पाडलं होतं तेव्हा खरं तर मी कुणालाही सांगितलं नव्हतं, पण माझी सगळ्यात मोठी ती चूक होती, कारण की मला वाटलं ती अश्विन भाऊजीसाठी तरी सुधारेल, पण नाही, ही सुधारणारच नाही. तेव्हा खरं तर जी काही निपूर असते ती ते म्हणत असते, अगं सायली ताई, ती कधीच नाही सुधारणार, या सगळ्या गुन्ह्याची तिला शिक्षा मिळालीच पाहिजे. तेव्हा सायली म्हणते, थांब निपूर, खरं तर मला एक कल्पना सुचली. असं म्हणून सगळं काही प्लॅन इथे निपूरला सायलीने सांगितलेलं असतं. सायली तेव्हा म्हणत असते, खरं तर या सर्व गोष्टीसाठी आपल्याला एका मैत्रिणीची माझ्या गरज पडेल. तेव्हा इथे निपूर म्हणत असते, कोणाची गरज पडेल, म्हणजे कुणाला फोन करतेस तू. तेव्हा सायली म्हणते, थांब मी तिला फोनवरच घेते. असं म्हणून आता इथे गिरिजाला तिने फोन केलेला असतो. गिरिजाला फोन केल्याबरोबर गिरिजा म्हणत असते, काय झालं सायली ताई, एवढ्या रात्रीचा फोन केलास, काही झालंय का. तेव्हा सायली म्हणते, नाही गं, सगळं ठीक आहे, पण कारण काळजी करण्यासारखंच आहे, कारण त्या कारणाचं नाव आहे प्रिया. असं म्हटल्यानंतर गिरिजा म्हणत असते, आता काय झालं, काय केलं या प्रियाने. तेव्हा इथे सायली म्हणत असते, सांगते, सगळं सांगते आणि काय करायचं हे सुद्धा सांगते. असं म्हणून सगळं काही प्लॅन इथे सायलीने या निपूरला आणि त्याचबरोबर गिरिजांना सांगितलेलं असं. चांगला सस्पेंड ठेवला बरं का ताईने. आता सगळं काही सांगून झाल्यानंतर गिरिजा इथे म्हणत असते, सायली ताई तू अजिबातच काळजी करू नको. आता या प्रियाचा कसा बँड वाजायचा ते आम्ही बघूच. आम्ही दोघी उद्या येतो आणि त्या प्रियाला अशी अद्दल घडवतो ना ती की मरेपर्यंत लक्षात ठेवील, असं इथे गिरिजा म्हटलेली असते. आता सायलीच्या 2 मैत्रिणी आलेल्या असतात तिच्या मदतीला आणि त्यांच्या मदतीने खरे इथे प्रियाची समोर फार बँड वाजवणार असते बरं का. आता इकडे दुसऱ्या सुरू झालेली असते सुरुवात प्रियापासून दाखवलेली आहे. या प्रियाची काय हालत झाली बघा ना, म्हणजे ती रात्रभर या पैऱ्यावरच झोपलेली असते. आता ती उडते आणि ते दरवाजाच्या दिशेने जाते. आता दरवाजा उघडाच असतो, त्याचबरोबर सगळेजण समोर चहा नाश्ता वगैरे घेत असतात. अश्विनसुद्धा तिथे बसलेला असतो. आता अश्विनला पाहून लगेच ही काय प्रिया असते ती लगेच तिचे नाटकं सुरू करते. ती म्हणत असते, अश्विन मला बरं वाटत नाही रे, प्लीज एकदा मला चेक करतोस का. अश्विन, अरे एक पेशंट म्हणून तरी, दुसरं पेशंट असतं तर तू चेक केलं असतंस ना रे. तुला वचन देते मी सुधारेन रे, मला एक संधी तर देऊन पहा ना. असं इथे म्हटल्यानंतर इथे अश्विन मात्र तिच्याकडे पाहतच असतो. ती लगेच म्हणत असते, मी बदलेणार आहे, मी वाईट मुलगी नाही रे अश्विन, प्लीज मला चेक करणार आहे. मात्र अश्विन तिच्याकडे वर डोळे करून सुद्धा इथे पाहत नसतो. आता तितक्यात खरं तर इकडनं निपूर आणि त्याचबरोबर गिरिजा आलेल्या असतात. आल्याबरोबर इथे निपूर म्हणत असते, प्रिया तू खरंच किती गुणी मुलगीस गं. आता इथे कल्पना आणि सगळ्यांनी त्या दोघींना पाहिल्यानंतर सगळेजण उठून समोर आलेले असतात. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, अगं तुम्ही दोघी किती छान सरप्राईज दिलं, या की गं आतमध्ये. तेव्हा इथे जी काही गिरिजा असते ती म्हणत असते, मावशी हो येतो आतमध्ये, खरं तर आम्ही प्रियाला भेटायला आलो. म्हटल्यानंतर खरं सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की हे प्रियाकडं कशाला आले असतील. तेव्हा इथे सायली अर्जुनला खुणावते बरं का. तेव्हा अर्जुनला सुद्धा कळतं. आता इकडे निपूर प्रियाला म्हणत असते, आम्हाला कळलं गं, म्हणजे तुला रात्रभर घराबाहेर राहण्याची शिक्षा दिली होती गं. गिरिजा तू पाहितलं तिचा चेहरा बघ कसा झालाय गं, खरंच
तुझी तब्येत प्रिया बिघडली वाटते गं, म्हणजे तुझ्या चेहऱ्याकडं बघून. तेव्हा इथे प्रिया म्हणते, हो ना गं, मला ताप आल्यासारखंच वाटतंय. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, कळलं गं तुझ्याबरोबर काय काय झालं. खरंच बिचारी गं तू, खरंच तुझी काळजी वाटत होती गं, म्हणून आम्ही तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आलोत बघ. असं म्हटल्यानंतर इकडनं लगेच प्रताप म्हणत असते, तुम्ही दोघी तन्वीला भेटायला आलात आणि का बरं. तेव्हा लगेच गिरिजा म्हणत असते, काका सगळं सांगते मी, आधी तुमच्या सुनेला औषध तर पाजू द्या ना, तिला पटकन बरं होऊन द्यायचं आहे का नाही. तेव्हा इकडनं जी काही गिरिजा असते ती म्हणते, हो हो चला ना. असं म्हणून त्या बॉटलमधलं इथे काढा काढते, ग्लासमध्ये काढते आणि इथे गिरिजा तिला पाजण्याचं काम करत असते. तेव्हा इथे गिरिजा म्हणते, अगं प्रिया चल पटकन पी बरं, तुला बरं व्हायचं आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, काय काढा. तेव्हा गिरिजा म्हणते, हो अगं तुझ्या तब्येतीसाठी एकदम उत्तम काढा येतो. आता सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय चाललंय नेमकं. तेव्हा इकडं प्रिया म्हणत असते, नको नको नको, म्हणजे तुम्ही यात काय काय घातलं नाही ना मला माहीत, नकोय मला काढा. हा इकडनं अस्मिता म्हणत असते, ह्या दोघी असं काय करतात, म्हणजे तन्वीची इतकी त्यांना दया काय येते. असं म्हटल्यानंतर इकडनं सायली म्हणत असते, अगं असं काय करतेस प्रिया, अगं निपूर आणि त्याचबरोबर गिरिजाने तुझ्यासाठी इतकं प्रेमाने तो काढा बनवून आणलाय, अगं पी की. असं म्हटल्यानंतर खरं इकडं गिरिजा तिला तो काढा पाजवण्याचं काम करत असते, मात्र ती अजिबातच पेत नसते. तेव्हा इथे गिरिजा म्हणतात, असं काय करतेस, पटकन बरं व्हायचंय ना गं तुला प्रिया, अगं तुझ्यासाठी खरं तर मी काढा बनवून आणलाय, पिऊन टाक बरं, चल बरं पडदिशीन, असंही ते म्हणत असते. मात्र प्रियाचं रडगाणं सुरू असतं, नाही नाही नको नको. आणि ती मनात विचार करते, ह्या सायलीच्या खरं तर 2 मैत्रिणी, त्यामुळे खरं तर त्यांचा काहीतरी हा डाव असू शकतो, नाही मी पिलेलंच नाही बरं, असंही ते प्रिया स्वतःच्या मनाशी म्हणत असते. तेव्हा इकडनं जी काही गिरिजा असते ती म्हणत असते, अगं प्रिया असं काय करतेस, अगं पी की, तुझ्या भल्यासाठीच अगं आम्ही काढा घेऊन आलो आहोत, अगं पी जरासं. तेव्हा मात्र प्रिया नको म्हणत, नको नको नको, आणि यात तुम्ही काय टाकले मला नाही माहीत, मला बऱ्याच गोष्टीची ॲलर्जी. मात्र इकडनं गिरिजा म्हणत असते, अगं पी ना प्रिया प्लीज प्लीज, असं तू ऐकणारच नाहीस, थांब, तुला आता खरं तरी ते मला काहीतरी करावंच लागेल. असं म्हणून अक्षरशः गिरिजा आणि निपूर तिला जबरदस्तीने तो काढा पाजतात. आता ते काढा पिल्यानंतर जी काही प्रिया असते थोडी चिडलेली असते आणि ते म्हणत असतात, हा काय प्रकार आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की मला हा काढा नको आहे, तरीसुद्धा तुम्ही जबरदस्तीने पाजला, आणि यात काय काय होतं हे सुद्धा मला माहीत नाही. असं म्हटल्यानंतर गिरिजा म्हणत असते, अगं काळजी करू नकोस, आणि एवढा कशाला विचार करतेस, आणि खरं तर हा काढा पिल्याने फार फार काही होणार नाही, फक्त म्हणजे उलटी वगैरे सुरू होईल. असं म्हटल्यानंतर लगेच निपूर म्हणत असते, चक्राय लागेल डोकं वगैरे. लगेच गिरिजा म्हणत असते, हातपाय जरा जड पडतील, पायातली शक्तीसुद्धा जाईल. तेव्हा इथे निपूर म्हणत असते, आणि जरा डोकंसुद्धा दुखेल. हे ऐकल्यानंतर खरं प्रियाला तर फार धक्का बसतो, आणि लगेच हिला सगळं काही व्हायला सुद्धा सुरुवात झालेली असते. मला चक्कर येते, आणि आधीच माझं डोकं दुखत होतं, ते सुद्धा माझं आता डोकं दुखायला लागले, तुम्ही यात नेमकं काय काय टाकलं होतं. असं म्हटल्यानंतर गिरिजा म्हणत असते, अगं जास्त काही नाही, काळी मिरी, गवती चहा, आलं, आणि पुढचं त्यांनी म्यूट केलेलं, हे सगळं काही सांगितल्यानंतर इकडे प्रिया जरा विचार करत असते, हा काढा तर मी म्हातारीला दिला होता, आणि तिच्यासोबत जे जे झालं ते सुद्धा आता माझ्यासोबत होऊ शकते का, असं म्हणून तिला टेन्शन आलेलं असतं. आता इकडे अस्मिता म्हणत असते, गिरिजा आणि खरं तर त्याचबरोबर निपूर, हे सगळं काही तुम्हाला करून नेमकं सिद्ध तरी काय करायचे. असं म्हटल्यानंतर लगेच ते गिरिजा म्हणत असते, हे सगळं काही तुम्हाला प्रियाच सांगेल. काय ग प्रिया, आठवते का तुला काड्याबद्दल काही. तेव्हा निपूर म्हणते, गिरिजा हा काढा पिल्यानंतर खरं थोडी थोडी स्मृतीसुद्धा जाते. काय ग प्रिया, आठवते का तुला. जर तुला आठवत नसेल तर मी सांगते, असा सेम काढा तू खरं तर पूर्ण आजीला करून दिला होता, तेव्हा त्यांना बरं नव्हतं आणि त्यांना त्रास व्हावा म्हणून मुद्दाम तू हे सगळं काही केलं होतंस, त्यांना काढा दिला होतास, त्यामुळे खरं त्यांना उलट्या आणि चक्कर आल्यासारखं होत होतं. हे ऐकल्यानंतर खरंच सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला. तेव्हा ते विमल म्हणत असते, हो झालं होतं असं, तेव्हा खरं त्यांना बरं नव्हतं आणि तेव्हा असाच त्यांना त्रास झाला होता, पण आम्हाला वाटलं की ते असंच झालं असेल, पण यांनी केलं होतं हे. असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणत असते, नाही हे सगळं काही खोटे, मी नाही केलं. तेव्हा इथे निपूर म्हणत असते, प्रिया तुझ्यावर चांगलाच परिणाम झालाय ग ह्या काड्याचा, म्हणजे तुला काहीच आठवत नाही का. अगं तू काल रात्री ते हे सगळं काही कबूल केलंस ना. असं म्हटल्यानंतर असं सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो. तेव्हा कल्पना म्हणते, हा सगळा काही काय प्रकार चाललाय, म्हणजे काय कबूल केलं. तेव्हा इथे निपूर म्हणत असते, काल रात्री ही माझ्या मीना वहिनीशी बोलत होती आणि खरं तर तिने सगळं काही तेव्हा कबूल केलं आणि या सगळ्याचा व्हिडिओसुद्धा मी बनवलेला आहे. तेव्हा प्रिया म्हणते, मी असं काही पूर्ण आजीसोबत केलेलं नाही. तेव्हा खरं निपूर म्हणत असते, हो का केलेलं नाहीस, थांबा मी तुम्हाला सगळा काही व्हिडिओ दाखवते. असं म्हणून आता जो काही ते प्रियाचा व्हिडिओ असतो सगळा काही ते सगळ्यांना दाखवलेला असतो. हे तिचं प्रियाचं बोलणं ऐकल्यानंतर सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा इथे जो अश्विन असतो तो इथे म्हणत असतो, अगं तुझे पाप कमी होते का, म्हणून तू पूर्ण आजीला जीवे मारण्याचा प्रयत्न केलास.
अगं तू काय या घराचा सत्यानाश करायचं ठरवलंस का असं म्हटल्यानंतर जी काही अस्मिता असते ती सुद्धा चिडते. ती इथे तिला म्हणत असते की अगं किती क्रूर मुलगीस तू, म्हणजे पूर्ण आजीला आम्ही फुलासारखं जपतो, तुला माहिती आहे ना हे सगळं काही, मग तरीसुद्धा तिच्यासोबत खोटं प्रेम करताना, नाटक करताना तुला काही कसं वाटलं नाही असंही ते प्रियाला म्हटल्यानंतर प्रिया म्हणत असते नाही मी असं काहीही केलं नाही पूर्ण आजीसोबत. असं म्हटल्यानंतर गिरिजा आणि निपूर दोघीही समोर जातात आणि प्रियाच्या जोरात कानाखाली वळतात बरं का. तेव्हाही ते गिरिजा म्हणत असते तू अजून किती खोटं बोलणारच ग प्रिया, पूर्ण आजीसोबत असं वागताना तुला लाज कशी वाटली नाहीत, किमान त्यांच्या वयाचा तरी मान ठेवायला पाहिजे होतास. असं म्हटल्यानंतर इकडे जो काही अश्विन असतो तो तर फार चिडलेला असतो बरं का. तो म्हणत असतो की ही मुलगी माझी बायको हा विचारसुद्धा मला करवत नाही, ही खरं तर माझ्या डोळ्यासमोरसुद्धा सहन होत नाही, मला हिला पाहितलं की डोक्यात सनकच जाते. असंही ते म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणत असतो अश्विन तू शांत हो बरं आणि चल वरती. असं म्हणून ते अर्जुन अश्विनला घेऊन जातो. मात्र ही प्रिया त्याच्याकडे धावतच जाते. अश्विन अरे मला गरगरते ना, चक्कर येते ना, मला तुझ्या मदतीची गरज आहे असंही ते म्हणत असतं. तितक्यात खरं तर इकडनं प्रतापने तिला थांबवलेलं असतं. ते म्हणत असतात तुला या घरात पाय ठेवायचं सांगितलं नाही ना. असं म्हटल्यानंतर प्रिय खरं त्यांच्याकडे धावत जाते. बाबा मी तुमच्या पाय पडते, मला घराबाहेर अजिबातच काढू नका, मला चक्कर येते, माझ्या डोळ्यासमोर अंधार येतोय, मला प्लीज मला घराबाहेर काढू नका असंही ते म्हणत असते बरं का. मात्र इथे प्रताप म्हणतात तुला सांगितलं नाही एकदा घराच्या बाहेर व्हायचं म्हणजे व्हायचं. प्रिया इकडे हात जोडत असते. तेव्हा इथे कल्पनासुद्धा म्हणते तुझ्या या नाटकाचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही आता तन्वी. तेव्हा अस्मितासुद्धा म्हणते तुला एकदा घराबाहेर काढलं होतं ना, परत हाताला धरून घराबाहेर काढू का असंही ते अस्मिता म्हणत असते. आता तिला माहीत असतं घरचे तर तिला साथ देणार नाहीत, त्यामुळे ती लगेच स्वतःचा मोर्चा अश्विनकडे होते बरं का. लगेच अश्विनला हात जोडून म्हणते अश्विन मला खूप त्रास होतोय रे, मला तुझ्याकडनंच औषध घ्यायचं, माझा जीव गेल्यानंतर तुला चालेल का, मी तुझी बायको आहे, माझं तुझ्यावर फार प्रेम आहे अश्विन, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. असं म्हणून पायऱ्या चढत असते. आता इथे कल्पना तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र प्रिय अजिबातच थांबत नसते. ती अश्विनला घोळात घेण्याचं कामही ते करतच असते बरं का. ती वरती जाते आणि त्याला हात जोडूनच मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत, मला एकदा माफ कर, मी असं परत नाही करणार असंही ते खरं जी काही प्रिया असते इथे रडतच म्हणत असते बरं का. तेव्हा इथे अश्विन फार चिडतो. अश्विन म्हणत असतो की मम्मा आणि अस्मिताताई हिला घराबाहेर काढा, माझ्या डोळ्यासमोर सुद्धा हिला मी पाहू शकत नाही असंही ते अश्विन म्हणत असतो. इकडे अस्मितासुद्धा तिला फार चिडत. इकडे सायली खरं तर इकडे निपूर आणि गिरिजाला इशारा करते, वरती चढते आणि जोरात इकडे प्रियाला ढकलते. ढकलल्याबरोबर सगळ्यांनाच फार मोठा धक्का बसतो. अश्विनसुद्धा इथे जोरात ओरडलेला असतो बरं का. प्रिय अक्षरशः गणगत गणगत खाली आलेली असते आणि निपूर आणि त्याचबरोबर गिरिजाने दोघींनी तिला इथे सावरण्याचं काम केलं. तेव्हा खरं तर इकडे प्रियाला निपूर म्हणत असते तुझं नशीब आहे ग, म्हणजे आम्ही तुला आता सावरायला आलोत, नाहीतर काय झालं असतं. असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणत असते तुम्ही दोघीसुद्धा ह्या सायलीला मिळालेल्या आहेत ना, तिच्याच मैत्रिणी आहात ना, सगळं काही तुम्ही मुद्दाम करत आहात. असं म्हणून सायलीला म्हणत असते सायली तू मला आता ढकललंस, खरं तर हेच या सायलीचं किती सावपणाचा आव आणलास तरीसुद्धा हेच तुझं रूप आहे असंही ते सर्वांना सांगत असते. आणि हिने मला आता ठार मारण्याचा प्रयत्न केला असंही ते प्रियाने म्हटल्या. सायली म्हणत असते हो का प्रिया, मग जेव्हा तुम्हाला ढकल होतंस तेव्हासुद्धा ठार मारण्याचाच प्रयत्न केला होतास का. हे ऐकल्यानंतर तर सर्वांना काहीच कळत नसतं नेमकं हे चाललंय तरी काय. तेव्हा प्रिया म्हणते अगं सायली काय बोलतेस खोटं. तेव्हा सायली म्हणते हो खोटं का, आजपर्यंत खरं ही गोष्ट मी कुणालाही सांगितली नव्हती, अगदी यांनासुद्धा नाही, पण आज मी सांगते. जेव्हा मी पायऱ्यावरनं पडले होते तेव्हा खरं तर या प्रियाने मला ढकललं होतं. हे ऐकल्यानंतर अर्जुनला तर फार मोठा, त्याचबरोबर घरच्यांना सुद्धा. तेव्हा कल्पना म्हणते काय असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणते हे सगळं काही खोटं आहे, मी असं काहीही केलं नाही. तेव्हा सायली म्हणते हो का, मी बोलते ते खोटं आहे ना, मग निपूरच्या मोबाईलमध्ये जो काही व्हिडिओ आहे तो सगळ्यांनी एकदा बघाच. असं म्हणून आता निपूर खरं तर सगळ्यांनाच तो व्हिडिओ दाखवते जेव्हा ती मीनाला बोलली होती. असं म्हणून तिचे 2 कारनामे तर बाहेर आलेले असतात बरं का. आता प्रियाला नेमकं काय कळत नसतं. आता सगळ्यांनीच तो व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळेच जण या प्रियावर फार चिडलेले असतात. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते हिच्या पापाची तर यादी संपतच नाही, वाढतच चालली. तेव्हा अर्जुनसुद्धा फार चिडतो. आता इकडे अस्मिताकडे प्रिया जात असते. प्रिया म्हणत असते की मला माफ कर अस्मिता, तू तरी मला समजून घे ना गं असंही ते म्हणत असते. मात्र कुणीही तिला समजून घेत नसतं. आता इकडे खरं जो काही अर्जुन असतो तो तर फार चिडलेला असतो. तो म्हणत असतो की बस कर तुझा खोटारड्यापणा, आता स्वार्थासाठी तू कुणाचा जीव घेऊ शकते हे तर मला माहीतच होतं, पण सायली तुझ्या लहानपणीची मैत्रिणी ना, तरीसुद्धा ती तिच्यासोबत अशी वागलीस. अगं जेव्हा ती पडली तेव्हा तिला किती मार लागला
लागला होता आणि आम्ही सगळेजण किती टेन्शनमध्ये वाचेल का नाही हे सुद्धा आम्हाला वाटत नव्हतं. एवढं सगळं करताना तुला लाज कशी वाटली नाही? या सर्व पापाची तुला मी शिक्षा देणारच आणि मी स्वतः देणार असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणत असते, अरे तू वकीलच ना, ह्या सगळ्या गोष्टी खोट्यासुद्धा असू शकतात ना. असंही ते म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, ह्या खोट्या असूच शकत नाही. तेव्हाही ते प्रिया म्हणत असते, या निपूर आणि गिरिजाने हे सगळं काही खोटं नाटक केलेलं आहे. तेव्हाही ते गिरिजा म्हणत असते, अगं खोट्या माणसाला जगात सगळ्या गोष्टी खोट्याच वाटतात आणि हा व्हिडिओ 100% खराच आहे आणि तुझ्या गुन्ह्याचा जो काही तू पाडा वाचलास का त्या व्हिडिओमध्ये तो सगळा काही खराच आहे. आणि प्रिया तू सायलीताई आणि पूर्ण आजीच्या बाबतीतच चुकीची वागली नाहीस. आणखी तू एक अशी गोष्ट केलेली आहेस, ती गोष्ट खरं तर एक या स्त्री जातीच्या नावाला काळीमा फासणारी आहे. असं म्हटल्यानंतर प्रियाचा चेहरा तर बघण्यासारखा झालेला होता आणि आता घरच्यांना देखील टेन्शन आलेलं असतं, नेमकं ह्या प्रियाने आणखी काय केलेलं आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.